इचलकरंजी शहरातील सायझिंग उद्योग दुसऱ्या दिवशीही बंद राहिल्यामुळे वस्त्रोद्योगातील धगधग वाढली असून संपावर तोडगा कधी निघणार याबाबत वस्त्रोद्योगातील सर्वच घटक चिंतेत आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी शहरातील विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ शहरातील उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। सदर आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता। दुसऱ्या दिवशी सर्वच सायझिंग उद्योग बंद राहिले होते। सदर आंदोलनाबाबत थोडक्यात तोडगा निघाला नाही तर शहरातील वस्त्रोद्योग ठप्प होण्याची भीती जाणकार व्यक्त करण्यात येत आहे। प्रदूषण मंडळात शहरातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी लक्ष घालून सदरच्या आंदोलनाचा गुंता त्वरित सोडवावा अशी मागणी वस्त्रोद्योगातील सर्वच घटकातून होत आहे। हळूहळू या आंदोलनाचा फटका वस्त्र उद्योगातील इतर घटकांना जाणवू लागला आहे। दरम्यान सदर आंदोलनाबाबतचे प्रदूषण महामंडळाचे मुंबई सचिव सदस्य व सचिव यांनी सोमवारी मुंबई येथे बैठकांचे आयोजन केले असून सदर बैठकांमध्ये कोणता तोडगा निघतो याबाबत शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।